नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण BASF कंपनीच्या जे मार्केटमध्ये नवीन कीटकनाशक आले आहे की जे एक्सपोनन्स याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. त्याचा वापर आपण कोणकोणत्या पिकामध्ये करू शकतो, त्याचे वापराचे प्रमाण काय, तसेच ते कोणकोणत्या कीटकांना कंट्रोल करते, तसेच त्याचे वापरण्याचे आपणाला फायदे काय, या सगळ्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. एक्सपोनन्स की जे आता मार्केटमध्ये BASF कंपनीचे नवीन लॉन्च झालेले एक कॉन्टॅक्ट असे इन्सेक्टिसाइड आहे. हे एक स्पर्शीय असे कीटकनाशक आहे की ज्यामध्ये आपणाला ब्रोफेनिलाइड 300 ग्रॅम लिटर असा आपणाला घटक पाहायला मिळतो. हा कंटेंट आता सध्या नवीन आहे किंवा याच्या तोडीला दुसरा कोणताही कंटेंट आपणाला मार्केटमध्ये आता सध्या अवेलेबल नाही. तर याचे वापराचे प्रमाण काय किंवा हे कशा प्रकारे काम करते त्याच्याबद्दल आता आपण माहिती जाणून घेऊया. एक्सपोनन्स की जे एक स्पर्शीय असे कीटकनाशक आहे, त्याच पद्धतीने याच्यामध्ये आपणाला स्प्रेडर हा पाहायला मिळतो की ज्यामुळे औषध पूर्णपणे पानावर व्यवस्थित पसरते. त्याच पद्धतीने हे प्रामुख्याने कॉन्टॅक्ट असल्यामुळे आपणाला कीटकांच्या संपर्कात आल्यावरच त्यांच्यावर चांगल्या प्रकारे आपणाला नियंत्रण मिळवून देते. हे प्रामुख्याने पाने खाणाऱ्या अळी, फळे खाणाऱ्या अळी, फुले कुरतडणाऱ्या अळी, त्याच पद्धतीने थ्रिप्समध्ये हिरवं तुडतुडे असतील, पांढरी माशी असेल, तसेच मावा असेल, यावर आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळवून दिलेला पाहायला मिळतो. सोयाबीनसारख्या पिकांमध्ये जी पाने खाणाऱ्या अळी किंवा शेंगा खाणाऱ्या अळी हिच्यावर सुद्धा आपणाला चांगलं कंट्रोल मिळवून दिलेलं पाहायला मिळतं. तसेच इतर पिकांमध्ये जे फळ पोकरणारी अळी असेल किंवा जी शेंगा खाणारी किंवा फुले खाणारी अळी हिच्यावर सुद्धा आपणाला चांगलं कंट्रोल मिळवून देतं. हे कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाइड असल्यामुळे, त्याच पद्धतीने स्टमक ॲक्शन असल्यामुळे हे कीटकांना पॅरालिसिस करून मारून टाकते. तसेच हे आपणाला कॉन्टॅक्ट असल्यामुळे याचा स्प्रे किंवा कव्हरेज हे चांगल्या प्रकारे जर मिळालं नाही तर आपणाला पाहिजे तसा रिझल्ट हा पाहायला मिळत नाही. त्यामुळे एक्सपोनन्सचा स्प्रे करताना आपण चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल अशी फवारणी करावी. तर याचे वापराचे प्रमाण हे प्रति लिटर पाण्यासाठी आपण किंवा 15 लिटरच्या पंपासाठी 1.7 ml ते 1.8 ml पर्यंत आपण वापरू शकतो. तसेच आपण एकरी जर वापरणार असो तर आपण 17 ml पासून 25 ml पर्यंत 150 ते 200 लिटर पाण्यासाठी एक्सपोनन्सचा वापर करू शकतो. हे आपणाला अळीवर्गीय कीटक, त्याच पद्धतीने थ्रिप्समध्ये पांढरी माशी, तुडतुडे, मावा याच्यावर आपणाला चांगल्या प्रकारे कंट्रोल हा मिळवून देतो. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.